तुम्हाला प्रबोधन करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर मुरगुले पत्रकार, प्रवचक, प्रबोधनकार, व्याख्याते हे आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचं त्याचबरोबर त्यांचे सहकारी दत्तात्रय भुजबळ हे या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. या दोघांचेही आपण विद्यालयाच्या वतीने प्रथमतः क्लॅप टाळ्या वाजवून स्वागत करूया. या ठिकाणी माझे सहकारी लवंडे सरांना विनंती की माननीय श्री ज्ञानेश्वर मुरगुले यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं. तसेच माननीय श्री दत्तात्रय भुजबळ साहेब यांचेही आपण या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन विद्यालयाच्या वतीनं स्वागत करूया. लवंडे सरांना विनंती की त्यांचेही गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं. ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे, सत्य शिवाहून सुंदर हे. सुंदर अशा तुमच्या विद्यालयाच्या गुरुजनांना वंदन करून तुम्हा बालमित्रांना ज्ञानेश्वर मेटगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, फळाफळांचा मळा पाहिजे, महाराष्ट्रातील दिंडी सोहळा पाहिजे. प्रत्येक गावामध्ये मंदिरं कमी असतील तरी चालतील, पण सुंदर अशी एक शाळा पाहिजे. अशा सुंदर अशा शाळेतील तुम्हा गुणी, हुशार, सद्गुणी मुलांना ही पंढरपूरची वारी, संस्कार, अध्यात्म आणि आत्मविश्वास या तीनच विषयावर बोलणार आहे. मुलांना काय होतं, बऱ्याच वेळेला मुलांना वाटतं अरे आम्ही गरीबाचे, आम्ही कमी हुशार, आमचं कसं मोठं होणार. गरीबाचा आणि कमी हुशार असलेला मुलगा जीवनामध्ये मोठा होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्या समोर आलेला आहे. फक्त तुमचं लक्ष काय झालं. एका गावात रामनवमीचा दिवस होता. त्यांनी सांगितलं रामायणावर बोला. रामाचा जन्म, सीतास्वयंवर, लंका दहन, रावणाचा वध, दशरथाचा मृत्यू, विभीषणाचा अभिषेक सगळं सांगितलं. रामाला कुणी मारलं, काही पासून काय शिकायचं, कुणाचं ऐकायचं नाही. रामापासून पितृआज्ञा कशी पाळायला शिकायचं, भरतापासून बंधुप्रेम आणि सीतेपासून लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही, सगळं सांगितलं. शेवटी राम रावणाची लढाई, लढाईत कुणी मारलं, कसं मारलं सगळं सांगितल्यानंतर एका मुलाचं लक्ष नव्हतं. त्याला म्हटलं अय भाऊ, मागून 4 नंबर तो मागून, अय बाळा, ए तू निळ्या शर्टवाला, त्याच्या माग रावणाला कुणी मारलं रे, मारलं. तो म्हणतो मी नाही मारलं. म्हणजे रावणाला कुणी अख्खं रामायण सांगितलं, त्याचं लक्ष नव्हतं. त्याचं लक्ष कुठे होतं, खाली माणसाला ताड बसा. कारण मी तुमची बॅटरी थोड्याच वेळामध्ये एवढी फुल चार्जिंग करून देणार आहे. कमीत कमी 25 वर्षानंतर तुमचं शुभमंगल होईपर्यंत उतरणार नाही. हे पण बॅटरी चार्जिंग करण्यासाठी सांगितलं. काय होतं, मुलांना वाटतं अरे मी गरीबाचा, मी कमी हुशार, मी लुकडा, मी गुटखा, मी काळा, मी मुंगळा, मी कसा मोठा. प्रत्येक जण मोठा होणार, काळा मोठा होणार, लुकडा मोठा होणार, त्याच्यापेक्षा मुंगळा मोठा होणार. तुम्हाला माहिती आहे भारताच्या राष्ट्रपती मुलींना काय नाव त्यांचं, त्यांचा कलर गोरा आहे का, कोणत्या घराने जन्मल्या, आदिवासी समाजातली एक मुलगी, आदिवासी समाजातली मुलगी वयाच्या 6व्या वर्षी आई वडिलांचं खदानीमध्ये निधन झालं. आणि निधन झाल्याच्या नंतर आश्रमामध्ये इतकी मन लावून शिकली. आपलं टॅलेंट, मास्टर डिग्री नंतर 6 डिग्री आहेत तिच्याकडे. एमफिल काय ज्या डिग्री आहेत ना मोठ्या, इतकं शिक्षण केलं, आपलं टॅलेंट पाजळलं. आणि तिचं टॅलेंट शिक्षण पाहून राष्ट्रपती बनवली का फुकट बनवली, फक्त टॅलेंट पाहून. मुलांनो, आपण कोणत्या समाजात जन्मलोय, आपल्याला देवाला कोणता रंग देणार हे आपल्या हातामध्ये नसतं. पण जन्मल्यानंतर तो महत्वाचा प्रवास, शिक्षण, ते कसं शिकून आणि सवरून मोठं व्हायचं. मुलांना माणूस जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे, तो बाई किती प्रकारे, 2. कोणते, एक शिकून आणि सवरून. शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून.
सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द सत्य सदाचार संयम संस्कार संतांचे विचार सुविचार काही फक्त फळाभेटीवर लिहिण्यासाठी नसतात, त्याच्यातून काहीतरी बोध घ्यायचा असतो. धडे काही फक्त उत्तर लिहून पास होण्यासाठी नसतात. आयुष्यामध्ये त्याच्यातलं काही शिकायचं असतं. प्रत्येक गोष्टीमधून काय तात्पर्य असतं, मोरल असतं. लहानपणी तुम्हाला एक गोष्ट होती बघा, 2 लहान प्राण्यांची शर्यत लागते. ससा व ससा नाजूक कसतन कासवासी कोण जिंकत, का जिंकत? हा बरोबर, थांबला नाही, झोपला नाही, त्याला आळस आला नाही. मग या लहानशा गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं मला सांगा, काय शिकायचं? हा आळस करायचा नाही. कंटाळा, आळस, कंटाळा, बेफिकिरी. तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना, हे तुमच्या आतमध्ये शत्रू आहेत. आळस, कंटाळा, बेफिकिरी हे तुम्हाला आयुष्यामध्ये मोठं होऊन देणार नाही. आणि दुसरे तुमचे काही जाणे दुश्मन आहेत. तुम्हाला फार आवडतात, फारच आवडतात. रात्री 9 ते 9:30, 8 ते 8:30, अर्धा तास 1 तास तुम्ही त्याच्या पुढे बसून टुळू टुळू बघत असता आणि म्हणता तुझ्यात जीव रंगला. त्या मालिकेत काय दाखव, शिक्षिका एवढी भोळी असते का? हा पहिल्यांदा एवढा भोळा असतो का? शिक्षिका अशी असते का? काहीही दाखवतात आणि ते तुम्ही बघायचं आणि अभ्यास पेपर राहिला बाजूला. आणि दुसऱ्या दिवशी सरांना सांगता, मॅडम माझं डोकं दुखत होतं. डोकं कुठे लावलं होतं ते पुढे नका बघू. हे तुमचे ज्ञानी दुश्मन आहेत. मोबाईल, टीव्ही, डीजे, हेडफोन, पाटलांचा बैलगाडा, अनेक प्रकार आहेत. पाटलांचा बैलगाडा तर आमच्या भागात सर सगळा राहणा केलाय. 10वीला ज्या मुलाला 90% मार्क, ते 11वीला गेलो नापास होतं. का होतं? तर त्याचं लक्षच नाही. कोणता बैलगाडा आहे गावात? 4 दिवस दांडी. मला सांगा, एखादा 4 दिवस बैलगाड्यासाठी दांडी मारली एखादी मुलगी, जर 4 दिवस मावशीच्या मामाच्या गावाला गेली, पर्यायानं सरांनी जो पोर्शन शिकवला ऑटोमॅटिक मागे राहतो. आणि मग जीवनाची शर्यत जिंकायची असेल तर तुम्हाला रेग्युलर रोजच्या रोज त्या सस्याच्या कासव्याच्या गोष्टीप्रमाणे तुम्हाला नियमित बघा आयुष्यातला अभ्यासाचा शिक्षणाचा गेलेला 1 आठवडा 1 तास सुद्धा परत माघार येतो का? कालचा तास परत मिळणार आहे का? ज्याप्रमाणे धनुष्यातून सुटलेला बाण परत माघारी फिरू शकत नाही, त्याप्रमाणे अभ्यासाचा गेलेला 1 तास सुद्धा परत. म्हणून मित्रांनो, विद्या हे गरिबाचं धन आहे. विद्या हे गरिबाचं धन आहे, श्रीमंतांचा अलंकार आहे. आणि असं धन आहे जगातला कोणताही चोरटा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तुमच्या खिशामध्ये एखाद्याकडे 100 रुपयाची नोट असली, ती भरायला पैसे दिले असले तर एखादा आड बाजूला गाठून 2 ठोके देऊन काढून घेऊ शकतो. पण तुमच्या डोक्यामध्ये एखादा 29चा पाडा असला, एखादी कविता असली, एखादा अभंग असला, कुणीही बळजबरीनं काढू शकत नाही. मला सांगा, तुमच्यातले 2 अभंग कोणाचे पाठ आहे? 2 अभंग, 2 अभंग, 2 कविता, 2 कविता, चौकटी शर्ट हिरो नाही. मग तुमचं काय पाठ आहे? फक्त शांताबाई. मुलांनो, संतांचे अभंग आज 700 वर्षानंतर प्रत्येक गावात हरिपाठ, परिपाठ, काकडा, भजन किंवा कीर्तन याच्यामध्ये गायले जातात. ते ताजे तवाने वाटतात. 700 वर्षानंतर ही प्रत्येक दिवशी प्रत्येक गावामध्ये काकडा होतो. उठा जागे वारे आता. परंतु तुम्ही त्यावेळेस झोपलेले असता, तुम्ही जागेच होत नाही. उठा जागे वारे आता. आणि संतांचे अभंग रूप पाहत आलो त्याने सुंदर ते ध्यान देवाच्या द्वारी अवघाची संसार येवनचे रोप किंवा जे का रंजले गांधले 700 वर्षानंतर ताजे तवाने वाटतात. पण डीजेचं गाणं, सिनेमाचं गाणं, ऑर्केस्ट्राचं गाणं एकच वर्ष येतं, दुसऱ्या वर्षी गायब होतं, दुसऱ्या वर्षी बाबूरावाला दिसला का परत? शांताबाई एकच वर्ष, बाबूराव एकच वर्ष, आणि त्याच्यानंतर यांचा आवाज वाढू डीजे तुझ्या दिसला का परत? तो डीजेचं, सिनेमाचं, ऑर्केस्ट्राचं गाणं एकच वर्ष येतं, तरी ही पोरं बघा. रामाने थोडा मारला नाही, तो म्हणतो मी नाही मारलं, मी याला मारलं. मी तुमच्यासाठी आलोय. खरं तर मी तुमच्यासाठी आलोय. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये एक सामाजिक समस्या आहे. कोणती माहितीये तुला? आता त्याला मारलं हिरो माहितीये का? एक सामाजिक समस्या आहे. सोलापूरला मोर्चा निघाला होता. आता कोणाचा निघाला होता माहितीये का? सोलापूरला एक मोर्चा निघाला होता. तो कोणाचा होता? 30 ते 35 वर्ष झाली तरी लग्नाला मुली मिळत नाहीत, लग्न जमत नाहीत. अशा मुलांनी मोर्चा काढला होता. आणि मग गायला घालाय शिंगरून कशाला झालाय हळू, आणि आम्ही लग्न आलो.
एक समस्या आहे, प्रत्येक गावामध्ये 10 ते 15% मुलं बिगर लग्नाची आहेत. आणि ती कोणती आहेत माहितीये का तुम्हाला? जर तारबासा कोणती मुलं माहितीये का? जे आता टंगळ मंगळ करतात, अभ्यास करत नाही, सरांचं ऐकत नाही, बापाचं ऐकत नाही आणि आपलं करिअर घडवत नाही, तुकार बेकार राहतात, एखाद्या दिवशी डीजे पुढे जाऊन बिघडतात. ज्या आई वडिलांना तुम्हाला घडवण्यासाठी 20 वर्ष लागतात, तुमची गोष्टी खरकटी खाण काढून बालवाडी, अंगणवाडी, प्राथमिक शिक्षण, हायस्कूल, कॉलेज तुम्हाला घडवण्यासाठी तुमच्या आई वडिलांना 20 वर्ष लागतात. परंतु तुम्हाला बिघडवण्यासाठी त्या डीजे पुढला एक दिवस बस पुरेसा आहे. तुम्ही डीजे पुढे नाचायला जाता, मला सांगा चांगली नाचता तुम्ही? कोण कोण चांगली नाचता? हातवर करा. डीजे पुढे सगळेच नाचताय, मला माहिती. मी एका वरातीला आलो होतो आणि पोरं अशी विचित्र नाचतात, अशी विचित्र वाकडी तिकडी नाचतात, बाईला लाज वाटावी पाहायला, अशी वाकडी कुणीकडे अंग करतात. आणि ब्रह्मदेवानं सृष्टी बनवली, ब्रह्मदेवानं सृष्टी बनवल्यानंतर किडे, मुंगी, पशु, पक्षी, झाडं, वनस्पती सगळं बनवलं. आणि सगळं बनवल्याच्या नंतर सगळ्या शेवटी आपल्यातलं सगळं कला कौशल्य वापरून एक सुंदर कलाकृती बनवली. तिचं नाव सगळ्यात शेवटी ब्रह्मदेवानं आपल्यातलं सगळं कला कौशल्य वापरून एक सुंदर कलाकृती बनवली आणि ती म्हणजे माणूस. आणि हेच माणूस जर डीजे पुढे नाचताना त्या ब्रह्मदेवानं स्वर्गातनं पाहिलं, त्यालाही प्रश्न पडेल, अरे हीच का ती सुंदर कलाकृती? इतकं वाकलं की मुलांनो, डीजेचा आवाज किती नाजूक असतो, किती नाजूक असतो ना मंजूळ. अहो डीजे रस्त्यावर असल्यावर घर दणकतात, आपल्या भिंती दरदरतात. मग मला सांगा, तुमची डोकी हसण्यासाठी नाही सांगत, तुमची डोकी त्या दगड मातीच्या भिंतीपेक्षा निबार असतात. 95% मार्क असलेला एक आमच्या हडपसरचा कामगाराचा मुलगा, 95% मार्क. परंतु बाकीची पोरं आर्ट, कॉमर्स, सायन्स, बीबीए विषय कोणत्या तरी साईडला प्रवेश घेण्यासाठी पळत होती. आणि तोही आपलं मार्कशीट सगळं घेऊन निघाला. परंतु अचानक दरवाजाच्या बाहेर आला आणि त्याचं डोकं गरगरलं, चक्कर आली, दरवाजामध्ये पडला, भोवळून पडला, डोक्याला जखम झाली. बापांना उचलला, हा हडपसरच्या इनामदार हॉस्पिटलमध्ये नेला. तिथं नेल्यावर फोटोग्राफी, स्कॅनिंग सगळ्या प्रकारच्या MRI चाचण्या केल्या. आणि चाचण्या केल्यानंतर डॉक्टरने सांगितलं, याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला रक्तवाहिन्या, मेंदूपासून ज्या सगळ्या नसा असतात ना, रक्तवाहिन्या, शिरा असतात ना, त्यातल्या 1-2 शिरा म्हणजे रक्तवाहिन्या गुळंबल्या, गाठी झाल्या, ऑपरेशन करावं लागेल. 8-10 दिवसामध्ये ऑपरेशन नाही केलं तर मुलगा दगावेल. दगावेल म्हणजे काय रे? मरेल, मुलगा दगावेल, एकुलता एक हुशार मुलगा दगावेल. डॉक्टरने सांगितल्याचं ऑपरेशन 8-10 दिवसात करावं लागेल, मुलगा दगावेल. आणि ऑपरेशनचं बजेट सांगितलं फक्त 15 ते 20 लाख रुपये. आता मला सांगा, कोणाच्या घरात आहेत का डीजे पूर्णात? बाप सायरा भराय झाला, बापाकडे कुठं कामगाराचा मुलगा, कुठले आले पैसे? परंतु थोडीशी जमीन होती, एकुलता एक हुशार पोरगा जगवण्यासाठी बापानं 50-60 लाखाची जमीन 20 लाखाला विकली. ऑपरेशन झालं, मुलगा जागला. परंतु मुलांनो, 1-2 रक्तवाहिन्या जॉईन झाल्या नाही. 1-2 शिरा असतात ना, मेंदूपासून कानापर्यंत, मेंदूपासून डोळ्यापर्यंत, मेंदू सगळ्या ज्या शिरा असतात, 1-2 शिरा जॉईन झाल्या नाही. आणि त्यामुळं त्या मुलाचा स्मृतिभंग झाला. म्हणजे त्याला अर्ध आठवतं, बाप आठवला तर आई आठवत नाही, आणि आई आठवली तर बाप आठवत नाही. मात्र त्याला एक नक्की आठवतं. काय नक्की आठवतं? काय? डीजे. बरोबर, डीजे पुढे वाजला का ते झोपलेलं असलं वदाड फेकाटून देतं आणि उड्या मारायला लागतं आणि म्हणतं, आता माझी काय पुढं सटकली. बरोबर, तुमचं आता माझी सटकली तुम्हाला माहित आहे, पण तुम्हाला अभंग माहित नाही, कविता माहित नाही. अभंग या शब्दाचा अर्थ असा आहे, 2 अभंग आयुष्यात पाठ असेल ना, त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही. मला सांगा, ते सटकली बिटकली त्यात तुम्हाला काय? मला सांगा, तुमच्या डोक्याची, कानाची, मेंदूची एखादी नस सटकली तर तुम्हाला मोठं होता येणार आहे का? शिकता येणार आहे का? मग डीजे पुढे नका जाऊ. माझी विनंती आहे, टीव्ही, डीजे, मोबाईल. मला सांगा, तुमच्या घरी जमिनी आहेत का? आहेत ना? घालवायच्यात का? मग जाणार का डीजे पुढे? नका जाऊ. तुम्हाला मोठं व्हायचं का? हे याला पुढे आणा. 1 मिनिट बंद करा, स्टॉप करा. डीजे, मोबाईल, टीव्ही. बघा घरामध्ये काय होतं, लहान बाळ रडायला लागलं, आई काय
काय करते गाणं गाते ना, मांडीवर घेते बाळा झोझोरे किंवा असं थापटते त्याला आणि म्हणते निज निज माझ्या बाळा खडबड हे उंदीर. पहिलं बघा, पहिले आया त्याला काहीतरी कविता गाणं काहीतरी लोरी ऐकवायची. खडबड हे उंदीर करती कण शोधाया ते फिरती परी अंती निराश होती लवकर हेही सोडतील सदनाला निज निज माझ्या बाळा. अशी लोरी ऐकवते का आई कविता? काय करते आई? बाळ रडत असलं आई काय करते? मोबाईल, बरोबर, मोबाईल चालू करते आणि बाळाच्या हातामध्ये देते. आता मला सांगा मुलींनो, त्या बाळाच्या डोळ्याची आवरण एवढी नाजूक असतात, त्या मोबाईलची लाइटिंग एवढी प्रखर इफेक्टिव्ह असते. आमच्याकडल्या 10 वर्षाच्या 8 वर्षाच्या मुलाचे डोळे खराब झाले, डोकं बधीर झालं, मेंटल झालं पोरग. 30 लाख खर्च केला, पुण्याला दवाखाने निघाले, 500 रुपये फी असते. 30 लाख खर्च केलं तरी 7वीला असलेलं ते पोरग अजूनही जाग्यावर आलं नाही. मुलांनो, हे तुमचे मोबाईल, टीव्ही, डीजे हे तुमचे जानी दुश्मन आहे. तुम्हाला फार आवडतात पण आयुष्यात मोठे होऊन देणार नाही. मला सांगा, तुम्हाला मोठं व्हायचंय का? 1 मिनिटाचं काम सांगतो, तुम्हाला व्हायचंय ना? 1 मिनिटाचं काम करणार का? मला सांगा, जगातली अशी 3च माणसं आहेत की तुमचं भलं, तुम्ही मोठं व्हावं, तुमचं चांगलं व्हावं, खूप भलं व्हावं असं चिंतात. कोणती कोणती 3? बरोबर आहे, माहिती आहे तुम्हाला, आई वडील आणि शिक्षक. आई वडील आपल्यासारखी आपल्याला सगळं उपलब्ध करतात आणि शिक्षक आपल्याला जीवनाला लागतं ते शिकवतात. पण आपलं लक्ष नसतं, आपण ते ऐकत नाहीत आणि ऐकत नाहीत म्हणल्यावर पुढं त्या 10 ते 12% राहतो. मला माहित आहे तुम्ही राष्ट्रपती नाही होऊ शकणार, झाकीर हुसेन नाही होऊ शकणार, APJ अब्दुल कलाम नाही होऊ शकणार. कमीत कमी त्या 12% तरी येऊ नका. कमीत कमी तुम्ही देव नाही होऊ शकणार, परंतु नवरदेव तरी एक दिवस व्हा. काही दिवस नवरदेव व्हा. तुम्ही राष्ट्रपती नाही होऊ शकणार, कमीत कमी पती होण्यासाठी आपलं करिअर घडवा. टुकार बेकार बनू नका, कारण टुकार बेकार पोराचे मध्ये करिअर घडवत नाहीत आणि मग नंतर म्हणतात आम्हाला माहित नव्हतं आणि मग नंतर मोर्चा काढतात आम्ही लागणार आहोत. काय उपयोग आहे? म्हणून तुम्हाला जागे करण्यासाठी आलोय. परत म्हणा आम्हाला कोणी त्यावेळेस सांगितलं नाही, आम्हाला काही कळत नव्हतं, आता आमची लग्न होत नाहीत, आता काय करायचं? म्हणून आता जागे व्हा. आणि मी काय सांगत होतो, आता तुमच्यातला प्रत्येक जण मोठा शोधतो. पंढरपूरला दिंडी निघाले, आपण पेपरला बातम्या वाचतो, रोज पेपर मध्ये काहीतरी बातमी असते. लहान लहान मुलीला चॉकलेटच्या मिशी दाखवली जातात, मोठ्या मुलीला मोबाईलच्या मिशी दाखवली जातात, त्याच्या मोठ्या मुलीला लग्नाची मिशी दाखवली जातात. आणि वर्षाला अशा प्रकारे आपल्या भारतातल्या 65,000 मुली बर्बाद होतात. मोठ्या मुलींना अरब राष्ट्रामध्ये घेऊन विकलं जातं, कारण का? त्यांना त्या शिकेप्रमाणे मोह होतो. मला या अन्नाच्या कातड्याची तोडी हवी, तसं आयुष्यात कोत्या लोभाला. रामायणापासून एवढं शिकायचं, आयुष्यामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडायची ही प्रत्येक मुलीच्या जीवनामध्ये असते. ती ओलांडली तर जीवनाचं रामायण बिघडतं, वेगळंच महाभारत घडतं. मुलांनो, मी तुम्हाला काय सांगत होतो, तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. तुम्ही एक नाव ऐकले, आता सांगितलं, APJ अब्दुल कलाम. मुस्लिम समाजातला एक मुलगा, अत्यंत गरिबीतला, खायची पंचायत होती. लहानपणापासून पहिलीला असतापासून पेपर टाकायचा आणि पेपर टाकता टाकता 6वी 7वी पर्यंत गेला आणि पेपर टाकला उरलेले लेख अख्खे वाचायचा. अख्खे लेख वाचायचा. लेख वाचल्यावर त्याला चालना मिळाली आणि त्याला कळलं अरे आपणही काहीतरी करू शकतो. मग त्यानं इतका अभ्यास केला, इतके लेख वाचले, इतकी पुस्तकं वाचली आणि मग त्यानं मिसाईल मॅन जो राष्ट्रपती आहे ना संशोधक म्हणून, आणि तो मुलांचा आवडता होता, तो राष्ट्रपती मुलगा फक्त शिकून सवरूनच बनू शकत होतो. मला सांगा, तिसरं नाव PT उषा. नाव ऐकलं तुम्ही? PT उषा कोण होती? ती धावपटू. बरोबर. कोण म्हणली हिरोईन? PT उषा. तुम्हाला काय आहे, तुमचा आदर्श काय आहे? हिरो हिरोईन आहे का कोण आहे तुमचा आदर्श? सावित्रीबाई फुले पाहिजे. सावित्रीबाई फुलेंनी तुम्हाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, म्हणून तुमचा आदर्श सावित्रीबाई फुले पाहिजे. मला सांगा, तुमच्यातलं कोणाचं नाव सावित्री आहे का? सावित्री एकही नाही आहे ना? धन्यवाद. हिच्यासाठी टाळ्या वाजवा. मला बऱ्याच शाळांमध्ये सावित्री, अहो सावित्री जर जन्मलीच नाही, जिजाऊ जर जन्मल्याच नाही, तर शोभा आणि यशवंत कशी पैदा होणार? सावित्री, पार्वती, लक्ष्मी, सरस्वती, गंगा, यमुना गायब झाल्या आणि आता नवीन फॅशन निघाली नावाची. काय? एक जाहिरात आहे बघा. वॉशिंग पावडर निर्मा, रेखा, हेमा, जया आणि पादरा. जयप्रदा, जयप्रदा, जय काय माझं थोडं जीवाड करते, जयप्रदा. तर आता काय नावही डुप्लिकेट निघाली, माणसही डुप्लिकेट निघाली.
म्हणून मी काय सांगत होतो आता की पीटी उषाचा इतिहास माहिती आहे का तुम्हाला? अहो, एक आदिवासी समाजातली तामिळनाडूतली गरीबाची मुलगी छेडा माग पळायची, छेडा मागता पळता पळता ती शाळा बुडवायची, तिची गरिबी शाळा बुडवायची, शेड वळायची आणि मग शिक्षकाला पाठवलं, झाले कोण आलं नाही त्यांना शोधा म्हणजे होते. ती मुलगी शेरडाकडे गेली होती डोंगराला. शिक्षकाची एक त्यावेळेला गाडी डोंगराजवळ गेली, त्यांनी पाहिलं गाडी ह्या रस्त्यामधल्या रस्त्यापासून शेळ्या डोंगराकडे पळाल्या होत्या आणि ती मुलगी लांब होती, ती इतकी धुमताकाट पळत होती. शिक्षकानं पाहिलं की शाळेत आल्यावर दुसऱ्या दिवसापासून शिक्षकानं तिला मदत केली. काय अडचण असेल तर तुला सांग, पण तिला पळण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लावला. आणि पळण्याच्या स्पर्धेत शाळेत तर पहिले आली, तालुक्यात आली, जिल्ह्यात आली, राज्यात आली, तामिळनाडूत आली आणि मग नंतर देशात सुद्धा आली. परंतु नंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये बिलिंगला त्यानं बाहेरच्या देशामध्ये जी सगळ्या देशाची मिळून स्पर्धा असती त्याच्यामध्ये भाग घेतला. आणि भाग घेतल्याच्या नंतर तुमच्या माहितीसाठी सांगतो, फक्त 9 सेकंदानं कालिया त्याला क्या होगा, त्याला इकडे बघ ना, इकडे बघ ना, तो हात तिकडे सरळ घे, त्याला घ्या पुढे इकडे. त्यांचा 2-3 जणांना मी हरिपाठ देणार आहे बरं का. हरिपाठ म्हणजे यांना जरा डोक्यात प्रकाश पडेल. तर मी काय सांगत होतो, फक्त 9 सेकंदावरनं तिचं पहिल्या वर्षी बाहेरच्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधलं पदक फुकलं. 9 सेकंदाचं पदक फुकलं, पण तिनं हार मानली नाही. ती प्रॅक्टिस करायला लागली. काय होतं, एखाद्या मुलाला मार्क कमी पडली, एखाद्या मुलाला मार्क आपण पेपरला वाचतो, मुलीला मार्क कमी पडतील किंवा काय म्हणून मुली आत्महत्या करतात. मुलं नाही करत, मुलं जातात बैलगाड्या मागे, पण मुली आत्महत्या करतात. आणि मग मला सांगा मुलींनो, आत्महत्या करायचं काय कारण आहे? पुढल्या वर्षी परीक्षा द्या ना, ते जीवन परत मिळत नाही. कारण असफलता, एखाद्या तुम्ही फेल झाला, असफल झाला, काही अडचण नाही, प्रयत्न करा नेटानं. कारण असफलता एक चुनौती है, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का रास्ता छोड़कर मत भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की प्रयत्न केल्याशिवाय बघा हार मानायची नाही जीवनात, कधीच हार मानायची नाही. आत्मविश्वास बघा, तुम्ही प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. म्हणजे गरीबाची मुलगी, एखाद्याला मार्क कमी आहेत, काही अडचण नाही, त्याने खेळाची प्रॅक्टिस करा, किंवा काही एक पदक मिळवलं, भालाफेक, गोळाफेक, रनिंग, उंच उडी, लांब उडी किंवा बुद्धिबळ. एखादं शरीर कमी आहे त्याने बुद्धी वापरा ना. बुद्धिबळ, माझा एक नातू आहे 5वीला आहे, बुद्धिबळामध्ये त्याचा जिल्ह्यात प्रवेश आला, त्याच्यासारखा ते बारीक गोळ्या शेटवाला. मग तुम्हाला दुसरा मार्ग आहे ना, ज्याची बॉडी कमी आहे ना त्याने दुसरं डोकं वापरा. कारण मी तुम्हाला पहिलं सांगतो, जो माणूस पायानं चालतो तो ठराविक अंतर गाठतो. तुम्ही कशाने चालता? जो माणूस पायानं चालतो तो ठराविक अंतर गाठतो, परंतु जो माणूस डोक्यानं चालतो तो निश्चितच आपलं ध्येय गाठतो. मी तुम्हाला डोक्यानं कसं चालायचं हे सांगतो. डोक्यानं म्हणजे डोक्यावर नाही बरं का बाळा, डोक्यानं म्हणजे नीट सरळ अभ्यासामध्ये डोकं वापरून जीवनामध्ये तुमच्यातला प्रत्येक जण चांगला, मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो. तुम्हाला सावता महाराज नाव ऐकलंय का? सावता महाराजांचं गाव आहे सोलापूर रोडच्या पलीकडं. त्यांचं गाव जवळ असताना ते पंढरपूरला जायला वेळ नव्हता, गेले नाही. परंतु आपल्या शेतामध्ये असताना ते विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर करायचे, भजन करायचे, नामस्मरण करायचे. आणि ते करता करता ते नामस्मरण विठ्ठलाला कळलं, त्याच्या सगळं कळतं. देवाला सगळं माहिती आहे, देवाला आणि आपल्या मनाला आपण काय करतो ते सगळं माहिती आहे. ते देव त्याच्या स्पंदन विठ्ठल त्यांना शेतामध्ये भेटायला गेले, शेतामध्ये जाऊन दर्शन दिलं. आता मला सांगा, त्यांना आपला देव कशामध्ये पाहिला? कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी, सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. सावता महाराजांनी काय करायचे? आपल्या शेतामध्ये मोठ चालू करायचे, पाणी द्यायचे, शेत लावायचे, पिकवायचे, काम करायचे, कांदा मुळा भाजी पिकवायचे. आणि मग त्यांनी काम करता करता ते देवाचं नामस्मरण करायचे, भजन करायचे. मला सांगा, सावता महाराजांनी आपला देव कशामध्ये पाहिला? कामात देव पाहिला. बरोबर, सावता महाराजांनी आपला देव कामात पाहिला. तुमचा देव सध्या कशामध्ये आहे? टीव्ही मध्ये, मोबाईल मध्ये, डीजे मध्ये,
पाटलांचा बैल नाही ना तुमचा देव सध्या अभ्यासामध्ये आहे. मित्रांनो, कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो आणि 10वी पर्यंत शिक्षण म्हणजे तुमच्या जीवनाचा पाया आहे, तो पक्का करा. बघा, खाली पाया भरताना आपण सिमेंट कॉन्क्रीट करतो, कनिष्ठ दगड टाकले तर पक्का होणार आहे का? शिक्षण म्हणजे पाया आहे, तो पक्का करा आणि पक्का केला तर तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही. सावता महाराज हरिपाठामध्ये 38 नंबरचा अभंग आहे. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. 38 नंबरचा अभंग आहे. काय अर्थ होतो बाई याचा? आनंदे भरीन तिन्ही लोक म्हणजे आपल्या घरातले 3 लोक. आणि अवघाची संसार म्हणजे कोणाचा संसार म्हटले? आपल्या घरातले पप्पा, मम्मी, गुड्डी, गुड्डू चौघांचं म्हटलंय का? अख्ख्या जगाचा विश्वाचा संसार सुखाचा करील आणि आनंदे भरीन तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करेल. अभंगाच्या एक आचरणाचा अर्थ एवढा मोठा असतो तर अख्ख्या संतांच्या वाङ्मयामध्ये किती ताकद आहे तुम्हाला माहिती. तुम्ही जे पसायदान म्हणता ना, ते कशातलं आहे माहिती आहे? कशातलं आहे? ज्ञानेश्वरीतलं आहे. हरिपाठ ज्ञानेश्वरीतलं आहे. पसायदान कसं? ज्ञानेश्वरीतल्या 1792 ते 1802 नंबरच्या ओव्या म्हणजे पसायदानचे जगासाठी मागितलं. जगानं आपल्याला एवढा त्रास दिला तरी जगासाठीच मागितलं. मुलांनो, जीवन फार सुंदर आहे, जीवन फार चांगलं आहे. फक्त याचा हिशेब करा की आपण किती चांगलं केलं, किती चांगलं वागलो, किती अभ्यास केला तर जीवन सुंदर होईल का पाटलाच्या बैलगाड्या मागे गेला होईल? नाही मुलांनो, जीवन फार सुंदर आहे. मी तुम्हाला काय सांगत होतो, फक्त मला वाटतं हरिपाठ देणार आहे. तुम्हाला एकदम प्रश्न विचारणार आहे. पंढरपूरची वारी निघाली, 25 लाख वारकरी, यंदा 35 लाख वारकरी झाले. कारण का तर पाऊस लवकर झाला, पेरण्या झाल्या आणि मग वारकरी मोकळे झाले. 35 लाख आमचे वारकरी गेल्या 22 दिवसापासून चालतायत. तुम्ही पेपरला एखादी बातमी वाचली का? का एखाद्या महिलेचा, एखाद्या वारकऱ्यानं विनयभंग केलाय? नाही वाचली ना? पेपर उघडा, रोज बातमी येते. एखादी मुलगी, एखाद्या महिला, एखाद्यावर छेडाछेड होते, विनयभंग होतो, अत्याचार होतो, रोज बातमी येते. पण आमचा एकही वारकरी उघड्या अंगाना, यंदा सगळ्या सुविधा केल्या सरकारनं, उघड्या अंगानं आमची महिला नाते, पण ती आमची माऊली असते, आई असते, बहीण असते. संतांची शिकवण आहे, परश्री मानावे माते समान. मग बघा, आपला हा सोहळा बघण्यासाठी बाहेरच्या लोकातल्या मॅडम येतात आणि बाहेरची हाफ चड्डी, फुल हाफ शर्ट ते महिला येतात. त्यांना नवल वाटतं, अरे ही फाटक्या तुटक्या कपड्यातली माणसं एवढा आनंद कशाचा मिळतो? हो यपी, काय नाताची आनंदाने नाता कसला आनंद मिळतो. आणि मग ती आपल्या गावठी कपड्या बायाच्या म्हाताऱ्या बाया डिव्हायडर उभ्या असतात. दिंडी इकडून निघते पंढरपूरहून, वाकरीपासून पंढरपूरहून जाताना मध्ये डिव्हायडर आमच्या म्हाताऱ्या बाया असतात. आमच्या बाया हाफ चड्डी बाया आपल्या बाया म्हाताऱ्याच्या मागून डोकावतात आणि त्यांना नवल वाटतं, ही लोक यांना कसला आनंद होतोय, काय आश्चर्य वाटतं, नवल वाटतं. आणि ती अशी डोकावून आपल्या म्हातारीच्या मागून डोकावतात. आपल्या बॉयफ्रेंडला म्हणतात, हो वंडरफुल, हो वंडरफुल. आमची म्हातारी म्हणते कास्त्यावाली, गय भावाने, हे वंडरफुल नाही, पंढरपूर आहे. आपल्या संस्कृतीचा बाहेरच्या लोकांना हेवा वाटावा की आपण का जपू नये. मुलांनो, डीजेचा, ऑर्केस्ट्राचा, सिनेमाचं गाणं एकच वर्ष टिकतं, ते डोक्यात घेऊ नका. संतांचे अभंग 2 अभंग वर्षातून पाठ करा, त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही. मी एक प्रश्न विचारतो. छत्रपती शिवरायांच्या एक पुस्तक लायब्ररी देणार आहे तुमच्या नावानं, जे उत्तर देईल त्याला हरिपाठ देणार आहे. कारण हरिपाठातून तुमच्या डोक्यामध्ये अध्यात्म, परमार्थ, संस्कार घुसू शकतात. गीता, गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, मोठा ग्रंथ तुम्ही उचकटणार नाही. छोटासा हरिपाठ आहे. फक्त तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर 1 मिनिटाचा आयडिया सांगितली का नाही तुम्हाला? 1 मिनिटाची आयडिया काय सांगितली? रोज आई वडिलांच्या पाया पडा सांगितले ना. शाळेतून येताना आई किंवा वडील असतील, रोज पाया पडा. आणि मग तुम्हाला इफेक्ट 8 दिवसानंतर बघा, तुमचे आई वडील म्हणतील, अरे आमची सोनी किती गुणाची आहे, आमचा मोन्या किती शहाणा झाला. आणि मग तुमच्यासाठी रक्ताचं पाणी, हळाची काढ, काबाड कष्ट करतील, घामाच्या धारा घालतील, पण तुम्हाला शिकवण्यासाठी, मोठं करण्यासाठी पैसा उपलब्ध करतील. 8 दिवसानंतर त्यांना कळेल. मला सांगा, मग पडणार का पाया सगळे? हात वर करा, कोण कोण पडणार? सगळ्यांनी केलं. धन्यवाद. एवढं जरी केलं ना, माझं व्याख्यान आम्ही पुण्यापासून नागपूर, भंडारापर्यंत हिंडतो, याच्यासाठी हिंडतो. नवीन पिढी फार हुशार आहे सर. 70 पेक्षा 35 ची पिढी हुशार आहे, 35 पेक्षा 15 ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाली, जरा जास्तीच हुशार आहे.
मग त्याला थोडं लेवल आणण्यासाठी थोडासा संस्कार आणि थोडासा आत्मविश्वास तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. आणि ते म्हणजे फक्त शिकून आणि सवरूनच. मला सांगा, छत्रपती शिवरायांच्या दोन्ही मुलांची आणि सुनांची नावं कोणाला माहिती? छत्रपती शिवरायांच्या मुलांची नाव सुनांची. छत्रपतींच्या मुलांची नावे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज आणि सुनांची नावे महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई. दुसरा प्रश्न तुमच्या विद्येचं महत्व सांगताना विद्येविना मती गेली, मतीविना नेते गेले, नेतेविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, अवघे अनर्थ हे अविद्येने झाले. ते विद्येचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलांचं नाव काय? राजरत्न कोणत्यांचं म्हणून गंगाधर आणि यशवंत. याच्यासाठी टाळा वाजवा. खरोखर दोन्ही, कारण बऱ्याच शाळांमध्ये दोन्ही प्रश्नांची उत्तरं पोरांना संपूर्ण येत नाही, बऱ्याच शाळांमध्ये येत नाही. परश्या सगळ्या याच्यासाठी हात टाळ्या वाजवा. मला सांग, तुला आंबेडकरांच्या मुलाचं नाव माहित होतं का? नाही ना? शिवाजीराजांच्या सुनांची नाही. बघा, शिवाजीराजांच्या आंबेडकरांच्या मुलांची नाव माहित नाही, पण त्या पिक्चर मधला लांगड्या त्याचं काय आपलं वेळ झालं. म्हणजे जे नको सर ही पिढी कॅप्चर करते, म्हणजे पाहिजे ते करत नाही. मॅडम एक विनंती आहे तुम्हाला. आपण दूध घेतो ना घरी, दूध घेतो ना, आणि दूध घेताना आपलं लक्ष असतं, अरे 1 लिटर मध्ये मोबाईल ते 2 माप टाकतो 500-500ची, आणि आपलं लक्ष असतं हा गवळी कमी टाकतोय का काय. आपण बघत असतो आणि तो फुलं टाकतो, पण थोडंसं हिंद कळतं टाकताना, आणि मग तो काय करतो, या स्ट्राईक माप टाकतो, या स्ट्राईक माप टाकतो, आणि तो जास्त अर्ध टाकतो. आपल्याला वाटतं आज गवळ्याने, मग आपल्याला समाधान वाटतं. एक्स्ट्रा मापामुळं आपल्याला भलं चांगलं वाटतं, समाधान वाटतं. तसं मॅडम या नवीन पिढीवर एक एक्स्ट्रा माप टाका, आणि ते म्हणजे संस्काराचं, संतांच्या विचाराचं, परिपाठाला हरिपाठातला एक अभंग घेत जा. एका मुलाला म्हणायला आवडला, एवढी सुनांची का कमी पडते, असा इतका आनंद कमी पडेल, दौडा असं कम नशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांना प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, पांडुरंगाला, त्या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल, देणं भागत पडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वजण कशाच्या आरी जात आहे हे त्यांनी थोडक्यात सांगितलं, आणि कुठल्या गोष्टीपासून लांब राहायचं आणि कशाला जवळ करायचं याचीही कल्पना दिलेली आहे. कारण बिघडवलंय सगळं वातावरण कशानं, तर नको ते आपण टीव्हीवर पाहतोय. त्यात तुमचाही दोष नाही, त्यात आमच्यासारख्या आईवडिलाचाही दोष असतो. कारण ठराविक सिरियल, मालिका ठराविक वेळेत असतात, आणि घरातल्या आपल्या भगिनी किंवा ज्या कोणी असतात आईसाहेब, त्या वेळेच्या अगोदर स्वयंपाक करून घेतात आणि ताट घेऊन सगळ्या कुटुंबाचं त्या टीव्हीचे सिरियल पाहत बसतो. आणि ती एक ही मालिका अशी आहे का, मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं होतं, हे बोललेलो आहे. कुठलीही एक मालिका दाखवा तुम्ही की त्यात घेण्यासारखं काय आहे. एकमेकाची भांडणाशिवाय, कुटुंबात भांडणाशिवाय ह्याच्यासारखं काही तिथं दाखवलं जात नाही. पण एखाद्या महापुरुषांची सिरियल ज्यावेळेस दाखवतात त्यावेळेस मात्र तुम्ही पाहत नाही. महापुरुषांच्या सुद्धा सिरियल असतात, दाखवतात, मालिका दाखवतात, पण त्यावेळेस तुम्ही पाहत नाही. आणि जर तुम्हाला मी परवाच सांगितलं होतं, यदा कदाचित मुलांनी अभ्यास नाही जर केला तर किचन सांभाळण्याचं काम इकडे येईल आणि नोकरीला बाहेर हा भाग जाईल. तर सावध राहा. त्यांनी सांगितलं सध्या काय ज्वलंत प्रश्न प्रत्येक गावात भयानक आहे तो म्हणजे लग्नाचा, आणि खरंच आहे त्यांनी सांगितलेलं. तर निश्चित तुम्ही या गोष्टी अनुकरण करचाल, जीवनामध्ये उपयोगी आणताल, आणि निश्चित तुम्ही यशस्वी होताल. या ठिकाणी आपल्याला प्रबोधन करणारे माननीय श्री ज्ञानेश्वर मुडगुले साहेब, त्याचबरोबर त्यांचे सहकारी दत्तात्रय भुजबळ साहेब यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. दत्तात्रय भुजबळ साहेबांनी चित्रफित करण्याचं काम केलं.
या दोघांचे पुनश्च एकदा विद्यालयाच्या वतीनं मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न असायचा असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर.